अभ्यंकर साहेब क्रमांक 8 बोलतो त्याच्याविषयी 8 म्हटलंय ना. तरी पण सूचना दिली त्याचं पालन करा. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, शिक्षण विभागाच्या प्रश्नाच्या संदर्भात फार मनाला नैराश्य यायला लागलंय. आता भंडाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, त्याच्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती दिसली की तिथे उघड दिसते आहे की शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे. अधिकार नसताना सुद्धा त्यांनी आपला अधिकार त्या ठिकाणी गाजवण्याचा प्रयत्न केला. त्या बाबतीत ठोस कारवाईचं कोणतंही उत्तर आम्हाला मिळू शकलेलं नाही. यामध्ये आता इथे माझ्या हे जी लक्षवेधी आहे याच्या उत्तरामध्ये 2 चुका सरळ दिसत आहेत. एक असं की याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक 2 वर अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन तसेच दुबार शिक्षक यांची नियुक्ती होत असते. रात्र शाळांमध्ये अशा प्रकारची नियुक्ती अजिबात केल्या जात नाही. हे धडधडीत असत्य या ठिकाणी. आमचं काय तुमचं सुरू करा आता. हे 2 मुद्दे आपण ताबडतोब करेक्ट करा अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन तसेच दुबार शिक्षकांची नियुक्ती होत असते रात्र शाळेमध्ये, असं होत नाही. हे कृपा करून दुरुस्त करा. दुसरं आणखी असं याच्यामध्ये रात्र शाळेमध्ये दिवस शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे तात्पुरत्या स्वरूपात समायोजन केले जात आहे, हे पण बरोबर नाही. एकही दिवस शाळेमधला शिक्षक हा रात्र शाळेमध्ये नाही. जे दुबार पद्धतीमध्ये आधी होते तेवढ्यांनाच फक्त रुजू करून घेतल्या गेलेलं आहे. ही पद्धत म्हणून नव्हे, परंतु 17 मे 2017चा जो GR आहे त्याच्यामधले जे शिक्षक होते अतिरिक्त त्यांनाच फक्त त्या ठिकाणी दुबार पद्धतीने सामावून घेतल्या गेलेलं आहे. ही पद्धती म्हणून स्वीकारल्या गेलेली नाही. दुसरं सभापती महोदय, हा विषय अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मी समजतो आहे आणि याच्या संदर्भात शासनाची संवेदना अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे की 149च फक्त रात्रशाळा संपूर्ण राज्यामध्ये शिल्लक राहिल्यात. 544 शिक्षक आहेत. 16,052 या ठिकाणी विद्यार्थी आपण दाखवलेले आहेत. हे विद्यार्थी दरवर्षी कमी होत आहेत, कारण त्या ठिकाणी शिक्षकच उपलब्ध होत नसल्यामुळे ही संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. पराकोटीच्या दारिद्र्यामध्ये जगणारे जे तरुण आणि तरुणी आहेत तेच या रात्रशाळेचा आश्रय घेतात. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. दिवसभर कुठेतरी हॉटेलमध्ये, लहान उद्योगामध्ये, दुकानामध्ये अशा प्रकारचं श्रमाचं दिवसभर काम करणारे हे जे तरुण तरुणी आहेत यांची एक महत्त्वाकांक्षा शिकण्याची आहे. ते पूर्ण करण्याचं अलौकिक काम हे रात्रशाळा करतायत. त्यामुळे या रात्रशाळांना अभय देणं हे फार आवश्यक आहे. कुटुंबाचं पालनपोषणही केलं जातं आणि आपलं शिक्षणसुद्धा पूर्ण केलं जातं. अशा प्रकारच्या या तरुणांच्या शिक्षणाची व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आणण्याचं काम आता होते आहे. कारण आता यामधल्या 50% शाळा अशा निर्माण झाल्यात की ज्या शाळांमध्ये 0 किंवा 1 शिक्षक दाखवलेला आहे. वर्ग 6 आहेत आणि या 6 वर्गाकरता फक्त 1च शिक्षक आहे. काही ठिकाणी 0 आहे. त्यामुळे अशा पद्धतीने शाळा चालणार नाहीत. ही गोरगरिबांच्या आणि दिवसभर काम करणाऱ्या श्रमिक वर्गासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. ही व्यवस्था कृपा करून मोडकळीस आणू नका. ह्या सर्व शाळा चालल्याच पाहिजेत. या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न असावा असं मला वाटतं आहे. 6 तासाचा अभ्यासक्रम हे शिक्षक या ठिकाणचे साहेब थोडी पार्श्वभूमी समजणं आवश्यक आहे. पार्श्वभूमी जास्तीची केली तर सगळ्या बाकीच्या लक्षवेधीवर अन्याय होईल. शेवटच्या दिवशी आपण 6 तासाचा अभ्यासक्रम 2.5 तासामध्ये पूर्ण करणारे हे सगळे शिक्षक आहेत. आणि त्यानंतर आपण जेव्हा निद्रेच्या स्वाधीन होतो तेव्हा हे त्या ठिकाणी जाऊन शिकवतात. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत आपल्या घरी जातात. त्यामुळे यांचा त्याग लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून हे अर्ध्या वेतनावर काम करणारे जे शिक्षक आहेत या शिक्षकांनी पूर्ण अभ्यासक्रम या विद्यार्थ्यांचा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. गृहपाठ, त्यानंतर परीक्षा, हे सगळे कामं हे सगळे शिक्षक त्या ठिकाणी करतात. म्हणून 17 मे 2017ला जो शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयाद्वारे या शिक्षकांना पूर्णवेळ करा
अशा प्रकारचा त्याच्यामध्ये आदेश होता. तो आपण 30 जून 2022ला बदलला. माझा पहिला प्रश्न हा आहे, 17 मे 2017च्या शासन निर्णयामध्ये यापैकी काही मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांच्या ह्या अलौकिक सेवा लक्षात घेऊन आपण त्यांना पूर्णवेळ करणार आहात काय? कारण त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक लोक पूर्णवेळ आधीच झालेले आहेत. हा माझा पहिला प्रश्न आहे. त्यानंतर पटसंख्येची अट या शाळांकरता खास करून, इतर ठिकाणी आपण कमी करा नका करू हा आपला इच्छेचा प्रश्न आहे, परंतु या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची पटसंख्येची जी अट आहे ती शिथिल करून ह्या सर्वच्या सर्व 149 शाळांना आपण अभय देणार आहात काय? हा माझा प्रश्न आहे. रोस्टर ठेवण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आपल्या आहेत. रोस्टर ठेवण्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत म्हणून आपण पोर्टलच्या भानगडीत पडू शकत नाही. जरी आपण पोर्टलचा निर्णय घेतलेला असला तरी पोर्टल पॉसिबल नाही, कारण हे अर्धवेळ तुम्ही ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे या संस्थांना तुम्ही डायरेक्टली रिक्रूट करण्याच्या दृष्टिकोनातनं परवानगी देणार आहात काय? हा माझा नंतरचा प्रश्न आहे. त्यानंतर 0 पटसंख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी पटसंख्या नव्हे, 0 शिक्षकांची संख्या, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे. काळेसाहेबांनी मगाच सांगितलं आहे की विद्यार्थी आहेत परंतु त्यांचं आधार व्हेरिफिकेशन काहीचं झालं नाही, काहीचं झालं आहे. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी 0 टीचर दिलेले आहेत. या सर्व 0 टीचरच्या असलेल्या शाळांचं वेतन काही शिक्षणाधिकाऱ्यांनी, सगळ्यांनी नव्हे, अनेक समंजस लोक आहेत त्या विभागामध्ये, त्यापैकी बऱ्याच लोकांनी लक्षात घेतलं आहे आणि त्यांनी 0 शिक्षक संख्या असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं वेतन सुरू ठेवलं. त्याचप्रमाणे यांचं वेतन आपण सुरू ठेवणार आहात काय? आणि शेवटचा प्रश्न माझा आहे, रात्र शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना, जसं काल राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की रात्र शाळेमध्ये काम करणारे शिक्षक जर अतिरिक्त झाले तर या अतिरिक्त शिक्षकांना त्यांना आहे त्या पगारावर दिवस शाळेमध्ये सामावून घेतल्या जाईल. हे आपण करणार आहात काय? हे माझे 4 प्रश्न आहेत. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अभ्यंकर सरांनी जो काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असतानाच मी सांगितलं आहे की सर्व सन्माननीय सदस्य महोदयांना बोलवून त्या ठिकाणी बैठक घेतली जाईल. त्या बैठकीमध्ये रात्रशाळा या विषयावर पण आपण सविस्तर चर्चा करूया आणि त्याच्यातनं जे काही मुद्दे आज आपण या ठिकाणी मांडलेले आहेत त्या ठिकाणी निश्चितपणे आपण चर्चा करून मार्ग काढूया. पहिली गोष्ट तर सर्व समावेशक रात्रशाळा धोरण तयार करण्याची कार्यवाही आता शासन स्तरावर त्या ठिकाणी चालू आहे. आपल्याला माहिती आहे की 2024-25च्या वर्षामध्ये संच मान्यतेच्यासाठी आता स्थगिती देण्यात आलेली आहे आणि यावर्षी त्यामुळे समायोजन होणार नाही. आणि हे सांगत असताना आत्ताच्या घडीला रात्रशाळेमध्ये जरी 544 शिक्षक असले तरी त्यातील 200हून अधिक अतिरिक्त आहेत याची पण आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत अशा प्रकारचं बिलकुल परिस्थिती त्या ठिकाणी नाही. उलट 200पेक्षा जास्ती शिक्षक आपले त्या ठिकाणी अतिरिक्त आहेत. आणि म्हणून या संदर्भातलं दुबार शिक्षक असेल, रात्रशाळा संच मान्यतेच्या संदर्भातला असेल, वर्कलोडच्या संदर्भातला विषय असेल, समायोजनच्या संदर्भातला विषय असेल, तर नवीन जे काही धोरण आपण करूया तर त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये स्पष्टता आणून त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाईल.